3 महिन्यामध्ये असे म्हणतात की खूप कॉम्प्लिकेशन येतात. 3 महिन्यापर्यंत काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतात आणि एक असते की अब्सेंट नेझल बोन याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? हो. फर्स्ट 3 मंथ्स हे ऑर्गॅनोजेनेसिसचा पिरियड असतो आणि त्याच्यामध्ये बेबीचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात. अशा फेजमध्ये समजा काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. जसं की काही मेडिसिन्स अदर दॅन प्रेग्नन्सी घेतले, टेरॅटोजन्स घेतले तर कंजेनायटल डिफेक्ट उद्भवू शकतात. मदरला समजा खूप व्हायरल फीवर झाला त्याच्यामुळे पण बेबीवर त्याचा अफेक्ट होऊ शकतो. कुठलं इन्फेक्शन झालं तरी पण बेबीला त्याचा इफेक्ट असू शकतो. किंवा मदरला काही बॅकग्राऊंडमध्ये प्रॉब्लेम असेल, जसं खूप हायपरग्लायसेमिया असेल डायबिटीजमुळे, सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम असेल किंवा अजूनही काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे मदरला असतील त्याचा डायरेक्ट हा परिणाम बेबीवर होऊ शकतो. आणि इवन पहिले 3 महिने खूप जास्त जोखमीचे असतात. ब्लिडिंग होऊ शकते, टर्मिनेशन होऊ शकतं, अबॉर्शन्स होऊ शकतात आणि ग्रोथचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. हार्टबीट्स परत बंद होऊ शकतात. अशा वेळेस आपल्याला पहिले 3 महिने जास्त काळजी घेणे हे आवश्यक आहे. जसं तू विचारलंस की ॲब्सेंट नेझल बोन हा कितपत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ॲब्सेंट नेझल बोन हा डिरेक्ट मेजर सॉफ्ट मार्कर आहे डाऊन सिंड्रोमसाठी. डाऊन सिंड्रोम हा क्रोमोसोमल डिसऑर्डर आहे ज्याच्यात बेबीचे जे क्रोमोझोम्स असतात 21 नंबरवर ते 3 असतात, म्हणून त्याला ट्रायझोमी आपण म्हणतो. असे बेबीज हे डोक्याने थोडे अधू असतात, त्यांचा IQ पॉवर कमी असतो, मतिमंद असतात आणि ते डिपेंडंट असतात पॅरेंट्सवर. तर प्रत्येक पॅरेंट्सला हे जाणून घेणं आवश्यक आहे. समजा ॲब्सेंट नेझल बोन असेल तर आपल्याला डाऊनसाठी चेक करणं आवश्यक आहे. ॲब्सेंट नेझल बोन हा नॉर्मल व्यक्तींमध्ये पण असू शकतो. आपण नाही बघत का चपट्या नाकाचे लोक, ते नॉर्मल पण असतात. पण आता हा मेजर मार्कर असल्यामुळे आपल्याला पुढची ॲडव्हान्स चाचणी करायची असते, त्याला म्हणतात CVS. समजा फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला कळलं की नाकाचा हाड बनलेला नाही, आता नेक्स्ट स्टेप आहे CVS. CVS म्हणजे कोरियन विलस बायोप्सी, ज्याच्यामध्ये प्लॅसेंटाचं काही सॅम्पल आपण घेतो आणि जेनेटिक टेस्टसाठी पाठवतो. समजा जेनेटिक टेस्टमध्ये आपल्याला कळत आहे की बेबीचे जेनेटिक्स नॉर्मल आहे, तर हा रिअश्युरिंग आहे पेशंटसाठी आणि पेशंट पुढे कंटिन्यू करू शकतो आणि त्यांना हेल्दी बेबी राहू शकतो. तर हा कन्फर्मेशनसाठी आपण CVS करतो आणि कुठलंही मार्कर किंवा कुठलंही सॉफ्ट मार्कर किंवा कुठलंही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर पुढे काय करायचं हे विचारून पुढचं ॲडव्हान्स मॅनेजमेंट करणं, इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे. ना की नुसतं एक फॅक्टर आहे म्हणून डिरेक्ट टर्मिनेशन करणं, असं कधीही केलं जाऊ नये. धन्यवाद.